निवडणुकीच्या निमित्तानं भाजपानं पुन्हा एकदा आपली अवकात दाखवली असंच म्हणावं लागेल. मित्र हो, निवडणुकीत मतं मिळवण्यासाठी भाजपा कुठल्याही थराला जाऊ शकतो. सत्तेसाठी कोणाचीही सोबत भाजपाला मान्य होऊ शकते. अहो बघा ना, मतदान यंत्रामध्ये हेराफेरी करून भाजपा जिंकत असल्याचे आरोप तर भाजपावर विरोधक आजवर करीत आलेलेच आहेत. बघा, मागच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला महायुतीनं भाजपानं महाराष्ट्रात सपाटून मार खाल्ला आणि तेव्हा त्यांचे डोळे उघडले की आता विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राची जनता आपल्याला नाकारणार, आपल्याला आता पुन्हा सत्तेवर येता येणार नाही. आणि मग त्या भीतीनं या महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना आणली. जनतेचा पैसा फुकट वाटून सत्ता मिळवली. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये महायुतीच्या काही नेत्यांनी लाडक्या बहिणींना मतासाठी दम सुद्धा दिलेला होता. महायुतीला मत नाही दिलं तर लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत, लाडकी बहीण योजना बंद करू, अशा पद्धतीच्या वल्गना खरं तर या किंवा धमक्या त्याला या सगळ्या या महायुतीच्या नेत्यांनी दिलेल्या होत्या. अर्थात त्यावेळी बरीच त्याची चर्चा झाली, वाद झाले. महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी सारवासारव करून त्यावेळेला वेळ मारून नेली. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत सुद्धा लाडकी बहीण योजनेचा ढोल वाजवला गेला बघा, मतं मिळवण्यासाठी. आता महापालिकाच्या निवडणुका सुरू झाल्या आणि लाडक्या बहिणींना मतासाठी पुन्हा धमक्या देणं सुरू झालं. अकोल्यामध्ये भाजपाला मत जर दिलं नाही तर लाडकी बहीण योजना बंद करू अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप भाजपाचेच माजी महानगर अध्यक्ष डॉक्टर अशोक कोळंबे यांनी केलेला आहे. भाजपाच्या बंडखोरांच्या सहविचार सभेमध्ये ते बोलत होते. त्यावेळेला त्यांनी हा घरचा अहेर भाजपाला देऊन टाकला. लाडकी बहीण योजनेचा आणि अकोला महापालिकेचा काहीही संबंध नाही, त्यामुळं आम्हाला निवडून नाही दिल्यास तुमच्या लाडक्या बहिणीचा निधी बंद होईल, असं मतदारांना ब्लॅकमेलिंग सुरू असल्याचं कोळंबे यांनी म्हटलंय. हा आरोप कोणी विरोधकानं केलेला नाही मित्रांनो, भाजपानंच भाजपावर केलेला हा आरोप आहे. हे यातलं विशेष आहे. आता खरं तर याला आरोप म्हणायचं की मग भाजपानं भाजपालाच दिलेला हा घरचा आहेर म्हणायचा. या लाडक्या बहिणींना भाजपानं अथवा भाजपाच्या कुठल्या नेत्यानं काय आपल्या खिशातले पैसे नाहीत काढून दिलेले हो का? आपली जमीन जायदाद विकून हे लाडक्या बहिणींना दर महिन्याला पैसे देत नाहीत. तरी सुद्धा यांचा रुबाब मात्र तशा पद्धतीनं सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि झालं तर अजित पवार सुद्धा स्वतः सांगत सुटलेले असतात ना, काहीही झालं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. आणि त्यांचे अनुयायी मात्र या लाडक्या बहिणींना दम देतात, धमक्या देतात. भाजपाला मत नाही दिलं तर ही योजना बंद केली जाईल असं सांगतात. जर अशा प्रकारे धमक्या दिल्या जात असतील तर या धमक्या देण्याचा किंवा ही योजना बंद करण्याचा अधिकार यांना कोणी दिला हो? काय संबंध येतो यांचा? निवडणुकीच्या निमित्तानं भाजपानं पुन्हा एकदा आपली अवकात दाखवली असंच म्हणावं लागेल. मतासाठी लाडक्या बहिणीनं धमक्या दिल्याचे आरोप आजवर विरोधक करीत होते. आता भाजपात अशा धमक्या देत असल्याबाबत भाजपातूनच आरोप होऊ लागलेले आहेत. म्हणजे बघा, निवडणूक महानगरपालिकेची, लाडकी बहीण योजना शासनाची, मग अशी धमकी देणारे हे कोण? लाडक्या बहिणींचा हा सन्मान आहे की अपमान आहे? आता पाहूया वरिष्ठ पातळीवरून तरी याची काही दखल घेतली जाते का? निवडणुकीपुरतं पुन्हा भाजपाचे वरिष्ठ नेते सुद्धा लक्षपूर्वक दुर्लक्ष करतायत ते दिसेलच. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.